नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक रक्षाबंधनाच्या अवघ्या 1 दिवस अगोदर नाशिकच्या वडनेर दुमाला परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षाच्या आयुष या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर 12 दिवस उलटूनही वन विभागानं बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आलंय। त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत मोठं आंदोलन केलं। नाशिकच्या वडनेर दुमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उद्रेक पाहायला मिळाला। बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत आहेत, म्हणूनच आज शेकडो नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत संताप व्यक्त केला। नागरिकांनी बिबट्या जेरबंद करेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला। एवढंच नव्हे तर बिबट्याचं शूट आउट करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली। मिळालाच पाहिजे आणि त्यांनी 7 दिवसात जर का त्यांनी पकडला नाही तर ते आम्ही 8व्या दिवशी ते आम्हाला करायचं ते आम्ही करू। त्याला सर्व जबाबदार तेच असतील, आम्हाला काही सांगायचं नाही। जर या ठिकाणी दुसरे कुणी उभा असता तर त्याला ओढला असता तर विचार करा असे किती जीव जातील सर। काय फायदा काय तुमचं? आमचं लेकरू गेलं हे ज्याचं जातं त्याला कळतं सर। आज सगळे आमच्या याच्यासाठी जमा झाले। आमचं म्हणजे आमच्या आईने आज काय करून दिले हे आम्हालाही शब्द सांगताच येणार नाही, पण सांगलं सर यांच्यापासून काय फायदा आहे? आज तिथे आज माझा भाऊ गेलाय, तुम्ही माझ्या भावाला परत आणू नाही शकत, तुम्ही मला न्याय द्या। पिंजरा हा बिबट्यांसाठी पाहिजे। तर आता सध्या पूर्ण वडनेर, विदगाव, पिंपळगाव, दाडेगाव सगळे आपल्याकडे जाळ्या करताय। म्हणजे आता असं झालंय की लोक पिंजऱ्यात जाताय, बिबट्या बाहेर फिरताय। म्हणजे हा समाज म्हणतो आपण हा एरिया कोणासाठी? आपल्यासाठी का बिबट्यांसाठी? बिबट्यांसाठी जंगल आहे, त्याला तिकडे नेऊन सोडायला पाहिजे। वन विभागाने 7 दिवसात जर खरंच कारवाई केली नाही तर आम्ही पुढचा जो मोर्चा आहे आमची ग्रामसभा घेऊन संपूर्ण पंचक्रोशीला एकत्र घेऊन पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत। पण पुढचा निर्णय आमचा वन मंत्र्याच्या बंगल्यावरती असेल। 7 दिवसात जर बिबट्याला जेरबंद केलं नाही तर मग पुढचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ। तुमची काय मागणी होती आणि काय उत्तर तुम्हाला प्रशासनाने दिले? तुम्ही समाधानी आहात का? समाधान आमचं बाळ गेलंय, आम्ही समाधानी कसं असणार आहे? कोणत्याच उत्तरांनी आम्ही समाधानी नाहीये। जोपर्यंत आमच्या ह्याच्यातून ते बिबटे गायब होत करत नाहीये तोपर्यंत आम्ही कोणत्याच उत्तरांनी समाधानी नाही। सर्वांना माहिती आहे ना 8 तारखेला एक छोटा मुलगीची आहे ना जे बिबट्यावरून हत्या झालेली होती। या संदर्भात आमच्या डिपार्टमेंटने तेव्हापासून 8 तारखेपासून आजपर्यंत आम्ही एकूण तिथे आहे ना ओनली 19 जो आहे ना ट्रॅप कॅजेस आम्ही लावलेले आहे, त्याचे मॉनिटरिंग चालू आहे। ताकि काही आम्ही जो मान्सून चालू असल्यामुळे तिथे काही लोकल काही आम्हाला काही अडचणी येतात ते दूर करून देते ना। नक्की आम्ही लवकरात लवकर जे पकडण्याची कारवाई आम्ही त्याच्याकडून आम्ही करण्यात येईल। किती 19 सर, पण गेल्या अनेक महिन्यांपासून तिथे या घटना घडतात। जी घटना घडली त्याच्या 15 दिवस आधी पण एका मुलाला असा हल्ला झालेला होता। बिबट्या जेरबंद का होत नाहीये? आपण जो ट्रॅप लावतोय तो ट्रॅप कुठेतरी अपयशी ठरतोय। नाही होतात काही प्रकरणामध्ये 1 दिवसात आम्ही जेरबंद करतो, काही प्रकरणात आम्ही एक सेम डे आम्ही उसको ट्रॅप करतो। काही केसेस मध्ये आहे ना लोकल जो कंडिशन्स आहे जेव्हा थोडा फिजिबल नसतील तेव्हा थोडा आम्हाला थोडा वेळ लागते। त्या प्रसंगी या जो पर्टिक्युलर जो आहे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्की जे उपाययोजना करायची आहे नक्की ऑलरेडी आम्ही चालू केलेले आहे। लोकांचे केसेस ऑलरेडी त्या जेरबंद करण्यासाठी आम्हाला परवानगी सुद्धा मिळाली आहे। वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना 7 दिवसात बिबट्या जेरबंद करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं। मात्र नागरिकांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर बिबट्या पकडला गेला नाही तर 8व्या दिवशी काय करायचं ते आम्ही ठरवू। 12 दिवस उलटूनही वन विभागाचं अपयश आणि नागरिकांचा प्रचंड रोष यामुळे बिबट्या जेरबंद करण्याचं आव्हान अधिक गंभीर झालंय। पुढील 7 दिवसात खरोखरच हा बिबट्या पकडला जातो का की ग्रामस्थांना पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक.